हे कोणाच माहीत नाहीये. आणि मग एक थोड्या वेळाने तो फुटणार आहे 11 वाजता किंवा 11:30 वाजता. हे कोणालाच माहित नाही ना तो फुटला. हा झाला धक्का, सरप्राईज आहे हा. पण आम्ही बसलोय, आमच्या खुर्च्यांखाली बॉम्ब आहे, ते तुम्हाला माहितीये पण आम्हाला माहित नाही. तेव्हा तुम्ही म्हणाल उठा ना तिथून, मराल का? मराल कसं तुम्ही परिसंवाद करताय, उठा तिथून. पण तुम्हाला ते बोलताच येत नाहीये, तुम्हाला ते सांगताच येत नाही आम्हाला. चिंधडे उडणार आहे. हा जो फरक आहे, याचा भय, कुतूहल, याचं रूपांतर करणं आहे. तेव्हा हिचकॉकने त्यात एक विधान केलेलं आहे, कथेतल्या खुनाचा पहिला आणि महत्वाचा साक्षीदार प्रेक्षकच असतो. आणि मला असं वाटतं की आपण ज्या परिसंवादाबद्दल मराठीमध्ये दुर्दैवानी सुरुवातीला गुप्ते म्हणाले किंवा गणेश मतकरी म्हणाले तसंच आहे ते, की हे काही नवीन नाही आहे. आमच्याही लहानपणी किंवा त्याच्याही आधी ते चोरून वाचणारं पुस्तकच होतं. वाचण्याचं पुस्तक कुठल्या तरी अभ्यासाच्या पुस्तकात ते बारकसं छोटंसं 40 पानी पुस्तक कोंबून वाचणं, याच्यात आमचं बाचं गेलं असेल माझ्या वयाचे जे असतील त्यांचं. आता तीच पुस्तकं मोठून मला हेवा वाटतं की काळ किती बदलला. आमच्या वेळेला माया सामंत किंवा बाबुराव अर्नाळकर वगैरे हे होते, आम्ही ते अभ्यासाच्या पुस्तकात कोंबून वाचत होतो कारण घरचे ओरडू नयेत. पण आता राजरोस वाचता येतात ही पुस्तकं, पण वाचायलाच कोणी नाही आहे. वाङ्मय प्रकार आहे, साहित्य प्रकार आहे, त्याचं आकलनाचा प्रश्न आहेच, पण तो सन्माननीय नाही राहिलेला. आणि अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये सुद्धा तो तितकासा सन्माननीय नाहीच आहे. हे सगळं तिथे तिथल्या लोकांनी स्वीकारलेली गोष्ट आहे. आपल्याकडे हे याचं कारण मगाचा जो मुद्दा आकलनाचा, आपण याच्याकडे एक स्वतंत्र साहित्य प्रकार म्हणून पाहतच नाही. आणि तो शिकलं पाहिजे आपण. आणि तेच खरं प्रबोधन ठरेल. आणि मला वाटतं संमेलनात संवाद झाला असेल, मला तरी आठवत नाही कुठे असेल तर एखादा, ही पहिलीच वेळ असेल की या साहित्य प्रकाराला कोणीतरी स्टेजवरून बोलावा याबद्दल. ही खूप आशादायक गोष्ट आहे असं माझं मत. बरोबर आहे सर. आणि मला सांगायला आवडेल की याच साताऱ्याच्या भूमीमध्ये काही वर्षांपूर्वी ह्याच विषयावर एक चांगलं चर्चासत्र झालं होतं. विषय हाच होता, गोडकथा, रहस्यकथा. आणि वसंत आबाजी डहाके त्या चर्चेमध्ये होते. तेव्हाही हे सगळे मुद्दे आलेत, पण फारता आलं नाही. का जाता आलं नाही तर वाचकांच्या आपण अपेक्षा म्हणतो की वाचक हा शेवटी या अनभिषिक्त सम्राट आहे तो त्या साहित्य कृतीचा. आणि तो जेव्हा याचं आकलन करतो, पण